सो आपण ते त्यांना शक्यतो बाजूला करायचा प्रयत्न ब्रेक करायला ट्राय करतो. नाही झालं तर काय अडत नाही मोठं, पण शक्यतो वेगवेगळे खायला मजा. नंतर काढल्यानंतर पण आपण ब्रेक करू शकतो, असं काही नाही. मस्त झालेलं आहे. झालं ना? हो. फॅन्ट इथे काढ. गॅस बंद करायचं. हो. आता त्याच्यात काय करायचं आपल्याला? ह्याच्यामध्ये आपण त्याचा सॉस बनवणार आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला? आपलं हे फ्राईड केलेलं चिकन आपण घेतलेलं आहे आणि आत्ता आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चायनीज रेसिपीज असतात त्या एकदम क्विक हाय फ्लेमवरती बनवतो असतो आपण. सो तेल गरम झाल्यानंतर आपल्याला झटपट सगळ्या गोष्टी टाकत जायचं आहे. सो आपण सगळ्यात आधी चॉप गार्लिक घेऊया. त्याच्यामध्ये आपण रेड चिली पेस्ट टाकूया थोडीशी, अजून थोडासा सोया सॉस. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं हनी टाकू. हनीमुळे वेगळीच टेस्ट येणार आहे. हो, हनीमुळे ते स्पायसी आणि थोडं त्याचं चकचकीत. हां, ते एक चमचा बस. हो. ब्लॅक पेपर आणि ते जी हे मसाला. ओके, मसाला. आणि आपण तो स्पाइस मसाला पण त्याच्यामध्ये टाकला आहे. त्याच्यामध्ये धना, जिरं आणि अजून असे 2-3 गरम मसाला आणि असे सगळे मिक्स केलेले मसाले होते. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकू. क्या बात है. थोडंसं स्प्रिंग अनियन, मीठ आपलं टाकायचं थोडं बाकी राहिलं. सोया सॉसमुळे ते ऑलरेडी थोडं आंबट खारट असतं, सो मीठ कमी टाकायचं. नंतर आपण तीळ आहेत ते सफेद तीळ आपण भाजून घेतलेत. बरं. सो ते भाजलेले तीळ त्याने पण एक वेगळी मस्त कुरकुरीत. हो, कुरकुरीत अशी टेस्ट येईल त्याला. क्रंचीनेस त्याने अजून त्याचा म्हणजे वाढेल. सरस. ह्याचं काय करायचं आपल्याला? हां, आणि थोडंसं एंडला आपण व्हिनेगर घेतलं. व्हिनेगरने त्याला थोडासा आंबटपणा येईल. ओके. सो हे आपलं रेडी झालेलं आहे. आपण हे आता काय दिसायला काय मस्त दिसतं बघ ना. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रिस्पी हनी चिली चिकन साठी लागणारे साहित्य: फोडलेलं अंड, चिकन, चिरलेला पातीचा कांदा, कॉर्नफ्लोअर, व्हिनेगर, काळी मिरी पूड, 5 स्पाइस पावडर, भाजलेले तीळ, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट, चिरलेला लसूण, लाल मिरची पेस्ट, मध आणि मीठ. कृती: एका भांड्यात लाल मिरची पेस्ट घेऊन त्यामध्ये 5 स्पाइस पावडर, काळी मिरी पूड, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस आणि फोडलेलं अंड घालून सर्व मिश्रण फेटून घ्यावं. त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये चिकनचे तुकडे घालून नीट मिसळून ते गरम तेलात तळून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, लाल मिरची पेस्ट, सोया सॉस, मध, 5 स्पाइस मसाला, काळी मिरी पूड, तळलेले चिकनचे तुकडे, चिरलेला पातीचा कांदा, मीठ, भाजून घेतलेले तीळ आणि व्हिनेगर घालून सर्व मिश्रण नीट परतून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.